श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहे स्वामींनी भक्ताची परीक्षा कशी घेतली, पण श्रद्धा कशी जिंकली. चला आता आपण जाणून घेऊया. तुम्हाला माहीत आहे का ही कथा कशी होती? कशी श्रद्धा जिंकली स्वामींनी भक्ताची? श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत ही कथा की जिथे स्वामींच्या परीक्षेला भक्त कसा उतरला. आपल्या आयुष्यात कधी-कधी अशी परिस्थिती येते, की आपण मनापासून स्वामींची भक्ती करत असतो. तरीही आपल्याला अडचणी कमी होत नाही. आपल्या अडचणी ह्या नेहमी कशा होत जातात, वाढतच जात असतात. एक अडचण संपवली, की दुसरी अडचण येते. तर आपल्या भाषेमध्ये आपण कसं म्हणतो, की एक 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 खड्डा भरला, की दुसरा खड्डा आपला येतच असतो. म्हणजे दुसऱ्या अडचणी आपल्या येतच असतात. तर जेव्हा आपल्याला मनामध्ये एक प्रश्न येतो, की ज्यावेळेस अडचणी, अडचणी, अडचणी ह्या सगळ्या येतच असतात, तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न येतो, मी स्वामींची एवढी भक्ती करतो, एवढी सेवा करतो, मग माझ्यावरच हे संकट का? असं आपण मनामध्ये विचार करतो आणि आपण मनामध्येच दुःखी होतो आणि त्रस्त होतो ह्या एका प्रश्नाने. आणि मग आपणच आपल्या मनाला आपण सारखं विचारत असतो, की मी एवढी स्वामींची भक्ती करून, एवढं नामस्मरण करून, रोज पूजा अर्चा करून, माझ्याच वाट्याला ही संकटं का? पण भक्तांनो, कधी-कधी संकट हे स्वामी आपल्याला सोडून गेले म्हणून येत नाही बरं का. तर उलट आपली श्रद्धा किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी आणि आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी ही परीक्षा म्हणजे घेत असतात स्वामी. म्हणजे आपल्याला स्वामी सोडून गेले म्हणून आपल्याला हे संकट येतात का? अजिबात नाही. उलट आपली श्रद्धा किती मजबूत आहे हे पाहण्यासाठीच आपल्याकडे ही अधिक मजबूत आपली श्रद्धा करण्यासाठीच आपली परीक्षा घेतली जाते. आणि म्हणून आपल्याला ही संकटं आलेली असतात. हे देवाला माहीत असतं आपल्याला आलेली संकटं आहेत. आजची कथा याच गोष्टींवर सुंदर अर्थ आपल्याला सांगणार आहे किंवा या कथेमध्ये आपल्याला तो सुंदर अर्थ बघायला मिळणार आहे. कोणता अर्थ आहे तो? एक साधा स्वामी भक्त एका गावामध्ये म्हणजे एक गरीब आणि साधा स्वामी भक्त होता. ज्याने श्रद्धा, भक्ती कशी जिंकली स्वामींची ते बघा. एका गावात गणेश नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो खूप श्रीमंत नव्हता, पण स्वामींवर त्याची अपार श्रद्धा होती आणि खूप भक्ती करायचा स्वामींची तो. आणि स्वामींवर त्याचा पूर्ण स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. तो रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि म्हणायचा, "स्वामी माझ्याकडे काही म्हणजे मागायचं नाही. फक्त माझी श्रद्धा तुमच्यावर कायम राहू द्या." स्वामी माझ्याकडे तुम्ही काही मागायचं नाही म्हणजे स्वामी त्याच्याकडे काही मागायला येत होते का? नाही. कारण त्याच्याकडे देण्यासाठीच काही नव्हतं. तो गरीब भक्त होता. पण तो म्हटला, "फक्त माझी श्रद्धा तुमच्यावर कायम राहू द्या." गणेश गणेशाचा संसार साधा होता, म्हणजे साधा गरीब माणूस होता. तो खूप मेहनत करायचा, कष्ट करायचा आणि आपल्या कुटुंबाचा खर्च तो भागवत होता. म्हणजे जे काही मेहनत करायचा, कष्ट करून आपल्या जे काही पैसे येत असतील, त्या पैशांमधून किंवा येणाऱ्या मिळकतीमधून तो आपल्या कुटुंबाची गुजराण करत होता, कुटुंबाचं भागवत होता. एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात मोठी अडचण आली. कोणती अडचण आली? एक असं संकट आलं त्याच्यावरती. त्याचं काम बंद झालं, त्याची नोकरी गेली किंवा जे पैसे कमवण्याचं त्याचं जे साधन होतं की नाही ते बंद पडलं. घरात पैसे नव्हते, कर्ज होतं, घराचा खर्च खूप वाढला होता आणि गणेश खूप प्रयत्न करत होता. पण गणेशने एवढे प्रयत्न करूनही त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. तरीसुद्धा तो रोज स्वामींची पूजा करत होता. एकही दिवस स्वामींच्या पूजा करण्यामध्ये त्याने खंड पाडला नाही. काम नाही, घरामध्ये पैसा नाहीये म्हणून त्याने स्वामींची पूजा करणं थांबवलं का? तर अजिबात नाही. घरच्यांनी त्याला विचारलं, "तू रोज स्वामींची पूजा करतोस, पण आपली परिस्थिती बदलत नाही. उलट आहे त्याच्यापेक्षा ती आणखीन खालावत चाललेली आहे. मग हे असं का? म्हणजे तुझ्या मदतीला स्वामी येत नाही का?" तर गणेश शांतपणे म्हणाला, "स्वामी माझी परीक्षा घेत असतील, पण माझा विश्वास मी सोडणार नाही." म्हणजे तो त्या घरच्यांना शांतपणे म्हणाला, की "स्वामी माझी परीक्षा घेत असतील, पण मी स्वामींवरचा विश्वास हा कधीही सोडणार नाही." परीक्षा आणखीन कठीण होते. काही दिवसांनी त्याच्यावर आणखीन एक संकट आलं. म्हणजे एक संकट आहे, तोवरच त्याची परीक्षा अजून कठीण झाली, की दुसरंही संकट त्याच्यावरती लगेच येऊन पुढे उभं राहिलं. म्हणजे संकटामागून संकट ही त्याच्याकडे येतच होती. घरात आजारी व्यक्तीची काळजी घ्यावी लागली आणि औषधासाठी पैसेही नव्हते. आधी त्याचं काम गेलं, नोकरी गेली, त्याच्यामुळे त्याच्याकडे पैसा नव्हता. घरात अजून एक व्यक्ती आजारी होती, त्याची काळजी घ्यावी लागत होती म्हणून त्याला दवाखान्यात नेणं, औषध पाहण्यासाठी त्याच्याकडे अजिबात पैसे नव्हते. गणेश खूप अस्वस्थ झाला. त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि मग तो म्हणाला, स्वामींना म्हणाला, काय म्हणाला? "स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण आता माझी ताकद संपत चाललेली आहे. माझा विश्वास स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर आहे, पण आता माझी ताकद संपत चाललेली आहे. मला काहीही सुचत नाहीये. मला मार्गच सुचत नाही. मी काय करू हेच मला काही समजत नाहीये. संकटावरती संकटं माझ्यासमोर दारामध्ये येऊन उभी राहिलेली आहेत. कशी मात करू मला कळत नाही." काही क्षण तो शांत बसला.
मग त्याने हात जोडले आणि म्हणाला, माझी परीक्षा घ्या, पण माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. माझी परीक्षा घ्या स्वामी, कितीही परीक्षा घ्या, मी तुमच्या परीक्षेला उतरणारच आहे, पण माझी श्रद्धा तुमच्यावरती अजिबात कमी होऊ देऊ नका. दुसऱ्या दिवशी काय घडलं, म्हणजे अचानक घडलेल्या गोष्टी, म्हणजे स्वामींनी दिलेला आशीर्वाद म्हणता येईल आपल्याला. काय घडलं असेल बरं दुसऱ्या दिवशी? चला आपण बघूया. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश घराबाहेर पडला. रस्त्यात त्याला त्याचा एक जुना मित्र भेटला आणि मित्राने विचारले, "तू कामाच्या शोधात आहे ना?" म्हणजे तो कामाच्या शोधातच होता, पण त्या मित्राने त्याला विचारलं, "तू कामाच्या शोधात आहे ना?" गणेशने होकार दिला. मित्र म्हणाला, "माझ्या ओळखीच्या व्यक्तीला कामासाठी माणूस पाहिजे आहे. तू तिथे जा." म्हणजे त्याने काय सांगितलं, की माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या कंपनीमध्ये काम आहे. त्याला एक माणसाची गरज आहे. तू तिथे जा. तर गणेश तिथे गेला, त्याची भेट घेतली गेली आणि त्याला लगेच त्याने कामावरती ठेवून घेतलं आणि गणेशलाही काम मिळालं. काही दिवसातच त्याच्या घरची परिस्थिती ही काय झाली, हळू सुधारू लागली. म्हणजे काम मिळालं, पैसे येऊ लागले, घरची परिस्थिती थोडी-थोडी हळू सुधारू लागली, दिवस बदलू लागले. गणेश पुन्हा स्वामींच्या चरणी गेला. त्याने डोळे बंद केले आणि मनात म्हटलं, "स्वामी, तुम्ही माझी परीक्षा घेतली, पण शेवटी माझा हात मात्र तुम्ही सोडला नाही." याच्यावरनं आपल्याला किती लक्षात येतं, की स्वामी आपली परीक्षा घेतात, पण आपल्याला योग्य मार्ग सुद्धा दाखवतात. ते आपल्याला असाच मोकळा सोडत नाही किंवा आपल्याला संकटाच्या तोंडी देऊन आपल्याला ते दूर होत नाही. हे याच्यावरनं लक्षात येतंय. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? भक्तांनो, स्वामींची भक्ती म्हणजे आपल्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही अशातला भाग नाही. संकट ही येणारच आहेत आणि संकट येतात म्हणून ती म्हणजे ताकद मजबूत करून त्यांना तोंड देण्यासाठीच स्वामी आपल्याला ताकद देत असतात. आणि संकट तर आलीच पाहिजे. स्वामींची भक्ती करतो म्हणजे संकट येणार नाही अशातला भागच नाहीये. पण संकट जरी आली तरी आपण खचून जाऊ नये. योग्य मार्गाने प्रयत्न मात्र करतच राहायचे आणि श्रद्धा सोडू नये. ही ताकद भक्ती आपल्याला ही जी ताकद आहे, ही भक्ती आहे, आपल्याला ही देत असते. योग्य दिशा दाखवतात. स्वामी दिशा दाखवण्याचं काम करतात, मार्ग दाखवतात, चालण्याचं काम आपलं आहे. कधी मदत म्हणजे कधी-कधी काय होतं, की कधी मदत थेट मिळते, तर कधी प्रयत्न करून मदत मिळते. कधी एखादा माणूस मदतीला येतो, कधी अचानक एवढी संधी मिळते. म्हणजे कधीतरी आपल्या मदतीला एखादा गरीब माणूस येतो, अचानक येतो, भेटतो काय, नोकरी मिळते काय आणि कधी-कधी एकदम अचानक चमत्कार सुद्धा होतो. एखादी संधी डायरेक्ट चालून येते आपल्याला आणि कधी आपल्या मनाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. म्हणून संकटाच्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, उशीर कधीही आपल्याला उशीर होऊ शकतो, पण स्वामींची कृपा भक्ताला सोडत नाही. म्हणजे उशीर कितीही झाला, विश्वास आणि श्रद्धा मात्र सोडायची नाही. स्वामींची कृपा ही आज ना उद्या तुमच्यावरती होणारच आहे. हा अढळ विश्वास आपण ठेवला पाहिजे. आपणही स्वामींना एवढीच प्रार्थना करूया, काय, की स्वामी संकट दूर करण्यापेक्षा संकटांचा सामना करण्याची ताकद आम्हाला द्या, शक्ती द्या आणि तुमच्यावरची श्रद्धा आमची कधीच कमी होऊ देऊ नका. कायम तुमच्यावरची श्रद्धा ही तुमच्यावर आमची श्रद्धा असू द्या. जर तुम्हालाही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल, तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर असेच स्वामींच्या कथांचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, तर नक्की आपल्या चॅनलबरोबर जोडून राहा. चॅनल नवीन आहे, चॅनलला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ नक्कीच जो स्वामी भक्त असेल, जो खरा स्वामी भक्त आहे, अशा तुमच्या मित्राला, अशा तुमच्या मैत्रिणीला, नातेवाईकांना नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सांगा, तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त आहात का? तुम्हाला कुठला चमत्कार झाला? स्वामींनी तुमच्यावर कोणती कृपा केली? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर, नवनवीन कथांमध्ये. श्री स्वामी समर्थ.